आनंदी आनंद किंवा अगदी हसून राहू किंवा कधी अगदी विचार करायला लागेल अरे आता काय म्हणजे मी भावनांना इतका आमचा हात जाता होता त्या मला असं वाटतं की आपल्या जे शिवाजी महाराजांचं त्याच्यानंतर आम्हाला पुढच्या पिढ्यांना जर शिवाजी महाराज कोण काय भूमिका केली सर म्हणजे वाटलं नाही की काहीच फरक नाही महाराजांच्या एकूण हावभाव व्यक्तिमत्वामध्ये आणि आपल्याच्यामध्ये कुठेही आम्हाला फरक जाणवतो. खरंच खूप छान म्हणजे अक्षरशः आम्ही मिळत जात होतो म्हणजे मला दुःख की पाहू शकलो नाही याचं दुःख होत होतं प्रत्येक पण ठीक आहे त्या शब्दांनी ती म्हणजे अगदी भरून काढली ती उणीवली होती ती. सतीश तू सगळं पाहू शकतो असं मला वाटतं. आमच्यापेक्षा बारकाईने तुम्ही सांगता उलट जास्त. आणि तू तर येतो तुझ्या निमित्ताने सर आलेत म्हणजे खूप आवडलं असतं आले असते. परत एकदा हॅलो हे लावून पट्टी निघाली. अंधार होत चालला आता दिवा पाहिजे या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले अफजल खान स्वातंत्र्याचे काश्मीर झाले शाहिस्त्य खानाची छाटण्या बोटे आता युवा पाहिजे या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाचा शिवा पाहिजे या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. अरे आता गिरवा जिजाऊ शिवभद्रे पाढे ज्ञानातल्या तलवारी बाहेर काढा सारे. पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे. तयार केले जात आहेत पण दुसऱ्या बाजूला ह्या साऱ्यातूनही वेळ काढून एका नव्या उपक्रमासाठी आपण इथे आलो आहोत. आज उपस्थितांमध्ये आहेत पुणे विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख जागतिक शास्त्रज्ञ डॉक्टर प्राध्यापक पंडित विद्यासागर सर. आजचा जी कविता आपण ऐकली ज्यांच्याबरोबर आपण मनमुराद संवाद साधणार आहोत असे आपल्या हृदयावरती राज्य करणारे हृदयराज डॉक्टर अमोल कोल्हे सर, आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी शाह मॅडम, मुंडे मॅडम आणि उपस्थित माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार.
अशा ह्या संवादाच्या ह्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात केलेली आहे. मी प्राचार्य शहा मॅडमना अशी विनंती करतो, मॅडम आलेल्या सर्व उपस्थितांचं आपण स्वागत करा. छोट्या दोन गोष्टी सांगतो आणि आपण पुढे जाऊया. पहिली माझी आठवण मला आठवतं की आसाममधल्या एका सेंट्रल स्कूलमध्ये शिकवत असताना आम्ही 8 फेब्रुवारीला एक कार्यक्रम घेतला होता. मुलांना उत्सुकता होती की आज आपल्याला कुणीतरी बोलणार आहे. मग त्यांनी मला प्रश्न केले की सर ते म्हणजे पुण्यातनं मग फ्लाईटने येणार आहेत का? पण आता फ्लाईटनं ते इतक्याला मिळणं शक्य नाही. मग ते कसे येत आहेत? ते ट्रेनने आले आहेत का? म्हटलं नाही. मग ते इंटरनेटवरती मग दिसणार आहेत का? म्हटलं नाही. मग ते बोलणार तर कसं बोलणार? म्हटलं 10 तुम्हाला ही जादू करतो. आणि 10 ते 11:15 45 मिनिटं विज्ञानाचं मार्गदर्शन, विज्ञानाच्या संदर्भात आयुष्य करिअर करताना आमच्या मुलांनी विद्यासागर सरांच्या बरोबर त्या शाळेतल्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी 50 मिनिट गप्पा मारल्या आणि त्यांच्या शंका ज्या होत्या, त्यांना जे नवीन विज्ञानात करिअर करायचं होतं, त्यांना ते इतकं भावलं. हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आपण फक्त आपल्यासाठी वेळ घालवत असतो, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करत असतं. त्यांना जर आपण आपल्या आठवड्यातले 2 तास जरी देऊ शकलो तरी ते आपण काही खूप केल्यासारखी गोष्ट असते. पण त्या 2 तासाचं मूल्य त्यांच्यासाठी कदाचित खूप चांगलं असू शकतं, त्याचा सदुपयोग होऊ शकतो. हे खास तुमच्यासाठी बोलतोय, कारण तुमच्या वयाचा होतो तेव्हा कदाचित हा विचार मी केला नव्हता. हा विचार आज मी करतोय. आज मला उशीर झालाय त्या मानाने, तुम्हाला अजून उशीर नाही झाला म्हणून तुमच्याबरोबर एक खूप निरागसपणे निखळपणे ही गोष्ट शेअर करू शकतो. त्याचबरोबर मी आल्यानंतर मला शहा मॅमने सांगितलं की आज उपस्थिती कमी आहे, शहांना सुट्टी लागली आहे. म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप जास्त कौतुक की सुट्टी असताना सुद्धा अशा एखाद्या उपक्रमाला सपोर्ट म्हणून, त्याला पाठिंबा म्हणून तुम्ही आलात. आणि ही भावना जेव्हा तुमच्या मनात येते तेव्हा प्रत्येक जण आपण विचार करत असतो की मी एकट्याने करून काय होणार आहे. मला असं वाटतं मी जेव्हा स्वतः विचार केला की मी करून काहीतरी होऊ शकतं. आज कमीत कमी तुम्ही 10 जण आहात, 15 जण आहात, तुमच्या मनापर्यंत हा विचार पोहोचला. या 10-15 जणांनी आणखी 10-15 जणांपर्यंत प्रत्येकी जर विचार पोहोचवत गेला तर हा विचार खूप जास्त पोहोचत जाईल. आणि मगापासून मी जवळपास एक अर्धा पाऊण तास सतीश सरांबरोबर गप्पा मारल्या आणि खरंच शहा मगाशी जे बोलल्या होत्या ते मला पटलं की एकदा डोळे बंद करून खरंच आतमध्ये झाकून पाहिलं पाहिजे की आपल्या किती क्षमता लपलेल्या आहेत आणि आपण किती जास्त काहीतरी करू शकतो. फार तुमचा वेळ घेत नाही, फक्त एक कविता जी सतीश सरांनी सादर केली तशीच मी माझी एक कविता या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला, उपक्रमाला सलाम म्हणून सादर करतो. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे जागले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर. तुमच्या या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्ही सीमेवर जाऊन ज्यांना सलाम करत आहात त्या उपक्रमाला एक नागरिक म्हणून आधी माझा तुम्हाला सलाम, जो आपोआप तिथपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. कधी अगदी तडकेबाज, म्हणजे दोन्हीचं मिश्रण जे आहे ते सरांच्या बोलण्यामध्ये नेहमी आम्हाला जाणवतं. अतिशय शांत, संथ पण विद्यासागर.
उपस्थित सर्व या शाळेमध्ये मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे आणि मला एक